नमस्कार मंडळी, मी दीपाली स्वामी दीपकीच्या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। मंडळी, आज ना मी एकदम कुरकुरीत, खुसखुशीत, क्रिस्पी आणि तेवढेच चविष्ट फ्लॉवरचे पकोडे करणार आहे। ह्याला तुम्ही मंचुरियनसुद्धा म्हणू शकता किंवा ड्राय मंचुरियनसुद्धा म्हणू शकता। मंडळी, आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्हला शेअर करा। चला तर मग मंडळी, रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी पावशेर फ्लॉवर घेतला आहे। फ्लॉवर मी कापून घेते। फ्लॉवर कापताना पुढून न कापता मागच्या बाजूने कापून घ्यायचा, त्यामुळे फ्लॉवरची ब्युटी टिकून राहते आणि फ्लॉवरचा भुगा होत नाही। आपल्याला फ्लॉवरची मोठीच फुले काढून घ्यायची आहे। मी दाखवते त्याप्रमाणे। तेलामध्ये एवढी मोठी फुले व्यवस्थित सोडता येतात आणि दिसायलाही पकोडे छान दिसतात। इथे माझा फ्लॉवर कापून झाला आहे। आता चांगला गरम पाण्याने फ्लॉवर धुवून घेते, त्यामुळे काही किडे असतील, औषध मारले असेल तर ते निघून जातील। इथे मी पातेल्यात गरम पाणी करून घेतलं आहे। अर्धा चमचा मीठ घालते आणि गरम पाण्यात फ्लॉवर घालून घेते। 5 मिनिट गरम पाण्यात फ्लॉवर मी ठेवणार आहे। फ्लॉवर धुताना असंच गरम पाणी करायचं आणि फ्लॉवर छान धुवून घ्यायचं। गॅसवर गरम पाणी करून त्यामध्ये फ्लॉवर सोडला की फ्लॉवरचा लगदा होतो। हे पहा, इथे 5 मिनिट झाले आहे। फ्लॉवर पाण्यातून काढून घेते आणि एका वाटीत ठेवते। हे पहा, फ्लॉवर किती पांढरा शुभ्र दिसत आहे। मिठाच्या पाण्यात घातल्यामुळे फ्लॉवरचा रंग फुलून उठतो। 2 चमचे बेसन पीठ घालते। 2 चमचे तांदळाचं पीठ घालते, त्यामुळे पकोडे छान कुरकुरीत होतात। तांदळाचं पीठ नसेल तर कॉर्नफ्लोअरचं पीठ घातलं तरी चालेल। आता 1 चमचा कसुरी मेथी हातावर क्रश करून घालते। अर्धा चमचा लाल तिखट घालते। अर्धा छोटा चमचा हळद घालून घेते। अर्धा चमचा जिरे पावडर घालून घेते। अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालून घेते। 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेते। अर्धा चमचा चाट मसाला घालून घेते। 2 चमचे अद्रक लसूण पेस्ट घालून घेते। थोडासा ओवा हातावर क्रश करून घालते, त्यामुळे ओव्याचा वास पकोड्यांमध्ये छान इन्हान्स होतो। आता बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालून घेते। अर्धा चमचा मीठ घालून घेते। मीठ मात्र चवीनुसार घाला, पकोडे खारट झाले नाही पाहिजे। आता कोरडं साहित्य सुरुवातीला फ्लॉवरला लावून घेते। असं केल्याने फ्लॉवरमधल्या पाण्यात सर्व साहित्य ओलसर होईल आणि पाणी किती घालायचं ह्याचा अंदाज येईल। हे पहा, कोरडं साहित्य फ्लॉवरला लावून घेतलं आहे, पण मला फ्लॉवर खूप ड्राय दिसत आहे। असे तळले तर फ्लॉवरचा मसाला सर्व तेलात पसरेल आणि फ्लॉवर व्हाईट दिसेल। थोडंसं पाणी शिपडते आणि फ्लॉवर साहित्यात एकत्र करते। फ्लॉवरचा प्रत्येक पीसला छान कोटिंग झालं पाहिजे। फ्लॉवरचे पीस तेलात सोडल्यावर फ्लॉवरचा मसाला सुटला नाही पाहिजे। इथे फ्लॉवरला कोटिंग करून झालं आहे। इथे पकोडे तळण्यासाठी मीडियम आचेवर तेल गरम करून घेतलं आहे। आता एक एक फ्लॉवरचा पीस तेलात सोडते। गॅसची आच मीडियम ठेवायची। हे पहा, सर्व पकोडे मी तेलात सोडले आहे। पकोडे तळायला जास्त वेळ लागत नाही, जास्तीत जास्त 4 ते 5 मिनिट लागतात। कमी आचेवर हे पकोडे तळले की पकोडे तेल पितात आणि त्यामुळे पकोडे लुसलुशीत होतात। पकोडे क्रिस्पी करायचे असेल तर चांगलं गरम तेल करायचं आणि गॅसची आच मीडियम ठेवायची। हे पहा, पकोड्यांचा रंग छान चेंज झाला आहे। आता पकोडे तेलाबाहेर काढते आणि एका चाळणीत ठेवते। असं केल्याने जास्तीचं तेल रिलीज होईल। इथे माझे पकोडे तळून झाले आहे। आता गरमागरम सर्व करते। हे पकोडे तुम्ही हिरव्या चटणीसोबत, चहासोबत असे म्हणले तरी खाऊ शकता। मंडळी, आजची क्रिस्पी फ्लॉवरच्या पकोड्यांची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। चला तर मग मंडळी, पुढच्या नवीन रेसिपी लवकरच भेटू। तोपर्यंत छान छान खा आणि मस्त राहा।